वामनराव 2 दिवसांपासून दातदुखीमुळे खूप त्रासले होते. आता काही वेळापूर्वी ते आपल्या पत्नीसोबत डॉक्टरांकडून घरी आले होते. घरी आल्यावर मालतीताईंनी पाहिले तर त्यांची सून माया किचनमध्ये स्वयंपाक बनवत होती. वामनरावांचे दातदुखीचा विचार करून मालतीताई सुनेजवळ जाऊन म्हणाल्या, "माया, तू तुझ्या सासऱ्यासाठी पातळ मूग डाळीची खिचडी बनवशील का? त्यांचा दात खूप दुखतोय, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना नरम आणि मऊ पदार्थ खाण्याचा सल्ला दिला आहे. चपाती किंवा भाकरी खायला त्यांना त्रास होईल." माया म्हणाली, "अगं म्हातारे, ऑर्डर तर अशी देत आहेस जणू काही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये वेटरला जेवणाची ऑर्डर देत आहेस. पातळ मूग डाळीची खिचडी हवी आहे म्हाताऱ्याला. अगं मी काय ठेका घेतला आहे का सर्वांचा, म्हणून तोंड घेऊन इथे फरमाईश करायला आली आहेस? निघ इथून, मला बरीच कामे आहेत." सुनेचे बोलणे ऐकून मालतीताई नाराज झाल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. साडीच्या पदराने डोळे पुसत त्या आपल्या खोलीत निघून गेल्या आणि खुर्चीवर बसल्या. आपल्या पत्नीचा उतरलेला चेहरा पाहून वामनरावांना बरोबर समजले की नक्कीच त्यांची सून मालतीताईंना काहीतरी बोलली असेल, त्यामुळेच त्या इतक्या नाराज दिसत आहेत. मालतीताई काही बोलण्याआधी वामनरावांनी आपल्या पत्नीचा हात हातात घेतला आणि म्हणाले, "का दुःखी होतेस मालती? अगं तिलाही मुले आहेतच की. आज ते आपल्याशी जसे वागतात, उद्या त्यांची मुलेही त्यांच्याशी तसेच वागतील. मालती, अगं आपण आपल्या आईवडिलांची दिवसरात्र सेवा केली तरी देखील आपल्याला असे दिवस पाहावे लागत आहेत. मग हे लोक आपली सेवा करणे तर दूर, पण आपल्याशी इतके वाईट वागतात. मग विचार कर की त्यांची मुले त्यांना कसले दिवस दाखवतील. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस." मालतीताई म्हणाल्या, "देवाच्या कृपेने मी अजून धडधाकट आहे, त्यामुळे मी स्वतः स्वयंपाक बनवून खाऊ शकते आणि तुम्हालाही खाऊ घालू शकते. फक्त ती चेटकीण माया आहे जी मला स्वयंपाकघरात पाऊल ठेवू देत नाही. जणू काही मला एखादा रोग लागला आहे." तिच्या आईवडिलांनी तिचे नाव माया ठेवले आहे, पण स्वभाव मात्र नावाच्या अगदी विरुद्ध आहे. तुम्ही थोडा वेळ थांबा. तिचा स्वयंपाक बनवून झाल्यावर ती तिच्या खोलीत जाईल तेव्हा मी तुमच्यासाठी गरमागरम खिचडी बनवून आणीन. काही वेळाने माया तिच्या खोलीत गेली तेव्हा मालतीताईंनी आपल्या पतीसाठी गरमागरम मूग डाळीची खिचडी बनवली आणि स्वतःच्या हातांनी भरवली. मालतीताई आणि वामनराव यांच्या लग्नाला 35 वर्ष पूर्ण झाली होती. जेव्हा मालतीताईंचे वामनरावांशी लग्न झाले होते तेव्हा त्या 19 वर्षांच्या होत्या. लग्नानंतर त्यांनी त्यांच्या प्रेमळ स्वभावाने घरातील सर्वांची मने जिंकली. मालतीताई स्वभावाने चंचल आणि खेळकर होत्या, तर वामनराव एक कणखर, स्वाभिमानी तरुण होते. वामनराव खाजगी कंपनीत नोकरी करत होते. लग्नानंतर 2 वर्षांनी मालतीताईंनी एका गोंडस मुलाला जन्म दिला, ज्याच्या आगमनाने मालतीताई आणि वामनरावांचे कुटुंब पूर्ण झाले. पण दुर्दैवाने वयाच्या 3ऱ्या वर्षी एका गंभीर आजाराने त्याचे निधन झाले. मुलाच्या मृत्यूनंतर मालतीताई आणि वामनराव यांचा आनंद नाहीसा झाला. घरात दुःख आणि एकटेपणा पसरला. पण जेव्हा मालतीताई आणि वामनराव यांचा दुसरा मुलगा रोहन जन्माला आला तेव्हा त्याच्या हास्याने त्यांचे घर पुन्हा जिवंत झाले आणि दुःखाचे सावट दूर झाले. आणि मग रोहनच्या जन्मानंतर 3 वर्षांनी एका सुंदर मुलीचा, शुभ्राचा जन्म झाला. आता मालतीताई आणि वामनरावांचे कुटुंब पुन्हा पूर्ण झाले होते. लहानग्या शुभ्राच्या येण्याने ती मोठा भाऊ रोहन आणि आईवडिलांची खूप लाडकी झाली. आईवडील आपल्या दोन्ही मुलांवर खूप प्रेम करायचे. दोघा नवरा बायकोने त्यांचे घर खूप काळजी आणि प्रेमाने सांभाळले. वामनरावांना प्रायव्हेट नोकरी असूनही त्यांनी पै पै जमवून त्यांच्या स्वप्नांचा महाल बांधला. दोघांनीही खूप कष्ट केले आणि एक सुंदर आणि मोठे घर बांधले. त्यांच्यासाठी ते एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नव्हते. त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांच्या संगोपनात कधीही कोणती कसर बाकी सोडली नाही. त्यांनी रोहन आणि शुभ्रा या दोन्ही मुलांच्या शिक्षणावरही खूप भर दिला. मालतीताई एक समजूतदार गृहिणी असल्याने पतीच्या तुटपुंज उत्पन्नातून त्यांनी एक एक पैसा वाचवला आणि त्यांच्या दोन्ही मुलांना चांगल्या शाळा आणि महाविद्यालयामध्ये शिक्षण दिले. शुभ्रा अगदी तिच्या आईसारखी होती, सुंदर, सुसंस्कृत आणि थोडीशी खोडकर. मालतीताई आणि वामनरावांना शुभ्राचे लग्न मुलाच्या लग्नाआधी करायचे होते. त्यामुळे शुभ्राने BSc पूर्ण केल्यानंतर
त्यांनी तिचे लग्न एका चांगल्या कुटुंबात ठरवले आणि मग अवघ्या 3 महिन्यांनी शुभ्राचे मनीष सोबत लग्न झाले. मालतीताई आणि वामनराव यांना मनीषच्या रूपात जावई नाही तर दुसरा मुलगाच लाभला होता. मनीष हा खूप हुशार, सुसंस्कृत आणि चांगल्या स्वभावाचा मुलगा होता. तो मालतीताई आणि वामनराव यांचा स्वतःच्या आईवडिलांप्रमाणे आदर करायचा. मनीष रेल्वेमध्ये सरकारी कर्मचारी होता, त्यामुळे त्याची सतत बदली होत असे. म्हणून ते दोघे मालतीताई आणि वामनराव यांना कधीतरीच भेटायला यायचे. पण त्यांची 8 वर्षांची मुलगी पिंकी आपल्या आजी आजोबांना भेटायला नेहमी उत्साहित असायची. रोहनला प्रायव्हेट जॉब मिळाल्यानंतर त्याने त्याच्या पसंतीने माया नावाच्या मुलीशी लग्न केले. रोहनने त्याच्या आईवडिलांना दर्शवलेल्या मायाच्या प्रतिमेमुळे मालतीताई आणि वामनराव यांना असे वाटले की सुनेच्या आगमनामुळे घरामध्ये आनंद येईल. पण सर्व काही उलट झाले. मायाच्या येण्याने घरातील रंग जणू फिके पडले. तिचे व्यक्तिमत्व तिच्या नावाच्या अगदी विरुद्ध होते. ती कठोर, क्रूर आणि अत्यंत असभ्य वर्तनाची मुलगी होती. सासूचा आदर करणे तर सोडाच, पण ती तिच्या सासूसोबत असे वागायची की जणू ती तिची सासू नसून तिची सवत आहे. आजही माया तिच्या नवऱ्याच्या येण्याची वाट पाहत होती. ती रागाने खूप लाल झाली होती. रोहन ऑफिसवरून घरी येताच ती त्याच्याकडे पाहू लागली आणि म्हणाली, तुझे म्हातारे आई वडील माझ्याबद्दल काय विचार करतात? मी मोलकरीण आहे का, की अलाद्दीनच्या दिव्यातून जन्मलेला जीन आहे? जेव्हा पाहावे तेव्हा तुझे म्हातारे आई वडील माझ्याकडे जेवणाच्या नवीन नवीन ऑर्डर्स घेऊन येतात. रोहन कुत्र्यासारखा शेपूट हलवत मायाचे कटू शब्द ऐकत होता. माया पुढे म्हणाली, लग्नाआधी तू मला काय म्हणाला होतास? माया डार्लिंग, तू माझ्या हृदयाची राणी आहेस. मी तुला माझ्या घरात राणी बनवून ठेवेन. मी तुझ्यासाठी चंद्र तारे तोडून आणेन. आणि इथे बघा, राणीऐवजी मला दासी बनवले आहे. अरे मी एकटी काय काय करू? घरातील कामे करू, मुलांकडे लक्ष देऊ की तुझ्या म्हाताऱ्या आईवडिलांची सेवा करू? यावर रोहन घाबरत म्हणाला, माया डार्लिंग, तू काय एवढी रागाला जातेस? अगं मग आई कधी कामी येईल? तू आईकडून कामे करून का घेत नाहीस? दिवसभर ती खाऊन पिऊन अंथरुणावर तर लोळत असते. नवऱ्याचे बोलणे ऐकून माया पुन्हा डोळे वटारून म्हणाली, काही नको. मला ना त्यांचे काम करायचे आहे आणि ना त्यांच्याकडून माझे काम करवून घ्यायचे आहे. मी तुझा एकही शब्द ऐकणार नाही. रोहन, मी आत्ताच सांगते, एकतर तू त्या 2 म्हाताऱ्यांसाठी वेगळे स्वयंपाकघर बनवून घे, नाहीतर मी माझ्या माहेरी निघून जाईन, तेही एकटी. मग तुला एकट्यालाच तुझ्या दोन्ही मुलांची आणि तुझ्या सनकी आईवडिलांची काळजी घ्यावी लागेल. रोहन म्हणाला, शांत हो माया, राग सोड. थांब, मी काहीतरी करतो त्या दोघांचे. चल ये माझ्यासोबत. माया आणि रोहन रागात मालतीताई आणि वामनरावांच्या खोलीकडे गेले. रोहन, जो आता बायकोसमोर मांजर होऊन तिचे सर्व बोलणे ऐकत होता, आपल्या आईवडिलांसमोर वाघ होऊन म्हणाला, आई बाबा, तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? का शांतपणे जगू देत नाही आहात तुम्ही माझ्या बायकोला? का जळफळाट होतोय तुमचा? मी जर तुम्हा दोघांच्या पसंतीने लग्न केले असते तर तुम्ही दोघे खूप आनंदी राहिला असतात ना? मी माझ्या पसंतीच्या मुलीला सून म्हणून घेऊन आलो, म्हणून तुम्ही त्या बिचारीला त्रास देता का? रोहनचे बोलणे ऐकून मालतीताई आणि वामनराव आश्चर्यचकित झाले. वामनराव म्हणाले, अरे रोहन, तू हा कसला आरोप करतो आहेस आमच्यावर? तू तर आमचा एकुलता एक मुलगा आहेस. आम्हाला तुझा आणि आमच्या सुनेचा हेवा का वाटेल? बाळा, आम्ही दोघांनी तर तिला कधीच त्रास दिला नाही. हे ऐकताच माया म्हणाली, हो तर? रोहन, बघ रे बाबा, तुझे आईबाप तुझ्यासमोर किती सज्जन असल्यासारखे वागत आहेत. रोहन मोठ्या आवाजात पुढे म्हणाला, सून म्हणून माया ह्या घरात आल्यापासून माझ्या बायकोने ह्या घराला सांभाळले आहे. मग अजून किती त्रास देणार आहात तुम्ही माझ्या बायकोला? हे पहा, मी एक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे उद्यापासून तुम्ही दोघे स्वतःची चूल वेगळी कराल. मग तुम्हाला वाटेल तर तुम्ही खिचडी खा, दलिया खा, खीर खा किंवा काहीही बनवून खा. त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. मुलाच्या तोंडून असे शब्द ऐकल्यानंतर वृद्ध आईवडिलांना धक्का बसला. क्षणभर त्यांना असे वाटत होते की जणू काही ते अनाथ झाले आहेत, निराधार झाले आहेत. दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मालतीताई तर स्वतःला रडण्यापासून थांबवू शकल्या नाहीत. त्या रडत म्हणाल्या, अरे बाळा, तू शुद्धीवर तर आहेस ना? तू काय बोलतो आहेस? या वयामध्ये तू आम्हा दोघांना वेगळी चूल मांडायला सांगतो आहेस? आम्ही तर आयुष्यभर जे काही कमावले ते ह्या घरासाठी, तुझे पालनपोषण करण्यात, तुझे शिक्षण, लग्न करण्यामध्ये खर्च केले.
आता या म्हातारपणात आम्ही दोघे आमचा खर्च कसा उचलणार आहोत? रोहन म्हणाला, ते काही मला ठाऊक नाही. उद्यापासून माया तुमचा स्वयंपाक बनवणार नाही आणि तसेही तुमचा खर्च तो काय असतो? कशाला हवेत तुम्हाला एवढे पैसे? तुम्ही आता फक्त राम नामाचा जप करा. त्यानंतर बायकोकडे पाहत म्हणाला, माया, आपली जुनी भांडी आहेत त्यातील काही भांडी आणि ती जुनी छोटी सिंगल गॅसची शेगडी यांना देऊन टाक आणि सध्या तरी त्यांना आपल्या किराणा सामानातून थोडे पीठ, तांदूळ, तेल वगैरे दे. नंतरचे नंतर पाहता येईल. आपल्या वृद्ध आईवडिलांना आपले फरमान ऐकवून रोहन आपल्या बायकोचा हात धरून तिथून निघून गेला. ज्या आईवडिलांनी आत्तापर्यंत त्यांच्या एकुलत्या एक मुलाची प्रत्येक मागणी, त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण केली होती, प्रत्येक मध्यमवर्गीय पालकाप्रमाणे त्यांनी त्याला शक्य तितका आनंद देण्याचा प्रयत्न केला, आज त्याच आईवडिलांना तो एकटे सोडून गेला होता. मायाने नवऱ्याच्या सूचनेनुसार काही जुनी भांडी, गॅसची शेगडी आणि काही खाण्यापिण्याच्या वस्तू त्यांच्या खोलीत आणून टाकल्या आणि निघून गेली. आता दुसऱ्या दिवसापासून दोघे वृद्ध आईवडील कसे तरी वेगळे जेवण बनवतील, पण मायाला यातही काही समाधान मिळाले नाही. तिने मालतीताईंना त्रास देण्यात कोणतीही कसर सोडली नाही. सकाळी मालतीताई बाहेर अंगणात धुतलेले कपडे दोरीवर वाळत घालत होत्या. तेवढ्यात माया तिच्या धुतलेल्या कपड्यांची बादली घेऊन आली आणि मालतीताईंचे धुतलेले कपडे दोरीवरून खाली फेकून देत म्हणाली, म्हातारे, अगं मीही कपडे धुतले आहेत. जर तू दोरीवर कपडे वाळत घालशील तर मग मी माझे कपडे काय तुझ्या दोन्ही हातांवर वाळत घालू? मालतीताईंना मायाच्या बोलण्याचा भयंकर राग आला होता, पण आपल्या रागावर नियंत्रण ठेवत त्यांनी खाली पडलेले कपडे उचलले आणि पुन्हा धुवून गच्चीवर वाळत घालण्यासाठी गेल्या, कारण त्या एक समजूतदार स्त्री होत्या. त्यामुळे त्यांना ठाऊक होते की मायासारख्या मूर्ख बाईसोबत वाद घालण्यात काहीही अर्थ नाही. नंतर काही वेळाने त्या अंगणातील टाकीजवळ भांडी घासायला बसल्या. तेवढ्यात माया धावत आली आणि म्हणाली, पटकन इथून उठ, मला माझी भांडी घासायची आहेत. आधी मला भांडी घासू देत, नंतर तू घास. मालतीताई म्हणाल्या, माया, तू किचनमधल्या सिंकमध्ये सुद्धा भांडी घासू शकतेस ना? सासूचे बोलणे ऐकून माया म्हणाली, तू म्हणालीस म्हणून तिथे जाऊन भांडी घासायला मी काही तुझी गुलाम नाही. मायाचे बोलणे ऐकून मालतीताईंनी पुन्हा अपमानाचा घोट गिळला. माया नेहमी असेच करायची. ती प्रत्येक कामामध्ये मालतीताईंची कॉपी करायची. जर मालतीताई कपडे धुवायला बसल्या की ती सुद्धा कपडे धुवायची. त्यांनी भांडी घासायला घेतली की ती सुद्धा लगेच भांडी घासायला बसायची. जणू काही सासूसोबत तिची स्पर्धा चालू आहे. कोणास ठाऊक हे सर्व करून तिला कसली गंमत वाटत होती. काही दिवसांनी मायाने दिलेले किराणा सामान संपले होते. त्यामुळे मालतीताई म्हणाल्या, अहो, सर्व डबे रिकामे झाले आहेत. ना मायाने आणखी काही सामान दिले आणि ना रोहनने सामान आणण्यासाठी पैसे दिले. मालती, जर त्या दोघांना आपली एवढीच काळजी वाटत असती तर मग त्यांनी आपल्याला वेगळे का ठेवले असते? मालतीताई म्हणाल्या, पण रोहन म्हणाला होता की तो आपल्या खर्चासाठी पैसे देईल. मग आपण त्याच्याशी बोलायला पाहिजे की आता आमचे किराणा सामान संपले आहे, म्हणजे तो आपल्याला पैसे देईल किंवा मग सामान तरी आणून देईल. वामनराव म्हणाले, ठीक आहे, तू एकदा जाऊन त्याच्याशी बोल. संध्याकाळी रोहन ऑफिसवरून घरी आल्यानंतर मालतीताई त्यांना सर्व परिस्थिती सांगून म्हणाल्या, आमचे सर्व सामान संपले आहे. सगळे डबे रिकामे झाले आहेत. त्यामुळे रोहन, एकतर तू तुझ्या बायकोला सांग आम्हाला थोडेसे सामान द्यायला किंवा मग तू पैसे तरी दे. मी स्वतः जाऊन किराणा सामान घेऊन येईन. रोहन अपमानास्पद स्वरात म्हणाला, काय? त्या दिवशी मायाने तुम्हाला दिलेले किराणा सामान तुम्ही दोघांनी इतक्या लवकर संपवले? अरे हो, आता मला तुमचा डाव समजला. तुम्हाला सामान आणण्यासाठी नाही तर मजा मस्ती करण्यासाठी पैसे हवे आहेत. पण माझ्याकडे तुमच्या फालतू खर्चासाठी अजिबात पैसे नाहीत आणि माया देखील आता तिच्या स्वयंपाकघरातून काहीही देणार नाही. रोहन पुढे म्हणाला, आता माझ्यासमोर अशीच उभी राहणार आहेस का? तुला दिसत नाही का मी नुकताच ऑफिसवरून परत आलो आहे? मला जरा मोकळा श्वास घेऊ दे. आपल्या मुलाच्या तोंडून असे कठोर शब्द ऐकून मालतीताई अश्रू रोखू शकल्या नाहीत. मुलाचे लज्जास्पद शब्द ऐकल्यानंतर त्यांना पुढे काहीही बोलण्याची हिंमत झाली नाही. त्या रडत आपल्या खोलीत परत गेल्या आणि त्यांनी आपल्या पतीला घडलेला सर्व प्रकार सांगितला. वामनरावांनी मालतीताईंना समजावले आणि त्यांना विश्वास देऊन म्हणाले, मालती, अजून तुझा नवरा जिवंत आहे. तू काळजी करू नकोस. मी तुला अशा मुलामुळे रडू देणार नाही आणि तुला असे उपासमारीने मरू देणार नाही. आपल्याकडे दुपारचे जेवण उरले आहे. तू जेवून घे आणि आराम कर. पुढे काय करायचे माझे मी पाहतो. उद्या मी काहीतरी करेन. मालतीताई म्हणाल्या, पण तुम्ही काय करणार आहात?
एकतर तुमची तब्येत ठीक नसते. वामनराव म्हणाले, पण मालती, जोपर्यंत जिवंत आहोत असे उपाशी तर राहू शकत नाही ना. पाहतो बाहेर जाऊन काही ना काही हातपाय हलवतो, मग मला मजुरी करावी लागेल तरी चालेल. जेवण केल्यानंतर ते दोघेही झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या दोघांकडे खायला काहीही नव्हते. अशा अवस्थेत मालतीताईंनी त्यांना मनाई केली होती. तरीसुद्धा वामनराव काम शोधण्यासाठी, 2 पैसे कमावून आणण्यासाठी घराबाहेर पडले. पण पोटात अन्न नसल्यामुळे ते काही अंतर चालल्यानंतर चक्कर येऊन पडले. तेव्हा शेजारच्या काही मुलांनी त्यांना पाहिले आणि रिक्षातून घरी आणून सोडले आणि मालतीताईंना त्यांची काळजी घेण्यास सांगितले. आपल्या पतीला अशा अवस्थेत पाहून मालतीताई घाबरून रडू लागल्या. त्यांनी वामनरावांना प्यायला पाणी दिले आणि म्हणाल्या, मी तुम्हाला जाऊ नका म्हणून सांगितले होते, पण तुम्ही माझे ऐकले नाही. तुम्हाला काही झाले तर माझे काय होईल? असे बोलून त्या पुन्हा रडू लागल्या. पण वामनराव काही बोलण्याच्या स्थितीत नव्हते. मग मालतीताई स्वतःला सावरत म्हणाल्या, तुम्ही थोडा वेळ आराम करा. थोडेसे बरे वाटल्यावर मी तुम्हाला शेजारच्या क्लिनिकमध्ये घेऊन जाईन. अग्रवालजींचा डॉक्टर मुलगा तुमचा खूप आदर करतो. तो तुमच्याकडून तपासणीचे पैसेही घेत नाही. काही वेळाने मालतीताई वामनरावांना आधार देत शेजारच्या क्लिनिकमध्ये घेऊन गेल्या. डॉक्टरांनी त्यांना तपासले. ते म्हणाले, काकांना सकस आहार द्या. त्यांनी व्यवस्थित जेवण करणे गरजेचे आहे. त्यांना खूप अशक्तपणा आला आहे. मी माझ्याजवळच्या काही ताकदीच्या गोळ्या देतो. काकांनी फळे, हिरव्या पालेभाज्या खाणे गरजेचे आहे. त्यानंतर दोघेही घरी आले. संध्याकाळी रोहन ऑफिसवरून आल्यानंतर मालतीताईंनी रोहनला डॉक्टर जे काही बोलले ते सर्व सांगितले. त्यांनी रोहनकडे पैशासाठी खूप विनवणी केली, पण रोहनने त्यांच्यावर दया दाखवली नाही आणि आईला पैसे देण्यास नकार दिला आणि दुसऱ्या दिवशी तो आपल्या वृद्ध आईवडिलांना घरी एकटे सोडून बायको आणि मुलांसह 5 दिवसाच्या ट्रिपला निघून गेला. योगायोगाने रोहन गेल्यानंतर त्याच दिवशी देव जणू तारणहार बनला आणि शुभ्रा आपल्या पती आणि मुलीसह माहेरी आली. ते जवळजवळ वर्षभरानंतर मालतीताई आणि वामनरावांना भेटायला आले होते. पिंकी देखील तिच्या आजी आजोबांना भेट देण्यासाठी खूप उत्सुक होती. जेव्हा ते सर्वजण मालतीताई आणि वामनरावांच्या खोलीत आले तेव्हा आपल्या आईवडिलांना आजाराने ग्रस्त पाहून स्तब्ध झाले. शुभ्राला देखील खूप मोठा धक्का बसला. पिंकीने धावत जाऊन तिच्या आजीला मिठी मारली आणि त्यांची अवस्था पाहून रडू लागली. मालतीताई आणि वामनरावही मुलीला आणि जावयाला पाहून खूप रडू लागले. त्या दोघांनी मुलीला आणि जावयाला घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकून शुभ्रा आणि मनीष यांना इतका राग आला की जर त्यावेळी रोहन आणि माया त्यांच्या समोर असते तर त्यांनी त्या दोघांना मारहाण केली असती. बराच वेळ विचार केल्यानंतर शुभ्रा आणि मनीष ही समस्या अशा प्रकारे सोडवली की रोहन आणि माया त्यांच्या ट्रीपवरून येण्यापूर्वी ते त्यांच्या घरासमोर एक छोटेसे सेटअप उभारून त्यांच्या आईवडिलांसाठी मालती जनरल स्टोअर नावाने एक छोटेसे दुकान उघडले, जेणेकरून मालतीताई आणि वामनराव यांचा वेळही निघून जाईल आणि त्यांना त्यांच्या मुलासमोर पैशांसाठी हात पसरावे लागणार नाहीत. आई आणि वडिलांना काळजी घ्या असे सांगून ते दोघेही निघून गेले. रोहन आणि माया ट्रीपवरून परत आल्यानंतर मालती जनरल स्टोअर पाहून थक्क झाले. दोघांनाही समजले की ह्यांना शुभ्रा आणि मनीषशिवाय कोणीही मदत करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीत सासूची नक्कल करणारी माया तिच्या सासूचे दुकान पाहून रागाने तिच्या नवऱ्याला म्हणाली, बघ जरा, ह्या वयात तुझ्या आईबापाच्या अंगात किती दम आहे. जेव्हा आपण ट्रिपला जायला निघालो होतो तेव्हा दोघेही आजारपणाचे किती नाटक करत होते आणि 4च दिवसात दुकान उघडून बसले आहेत. रोहन, जर तुझे हे म्हातारे आईवडील या वयात दुकान उघडू शकतात तर मग मी का नाही? शेवटी रोहनने मायाच्या हट्टापुढे हात टेकले आणि त्याने आईच्या दुकानासमोर माया जनरल स्टोअर्स नावाने दुकान चालू केले. मायाने दुकान उघडताच तिने मालतीताईंना पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली. मालतीताईंच्या दुकानाकडे जाणाऱ्या ग्राहकांना ती म्हणायची की ताई, प्लीज तुम्ही माझ्या दुकानात या. मी खूप स्वच्छ आणि चांगल्या दर्जाच्या वस्तू ठेवते. समोरच्या दुकानातील सर्व वस्तू बनावट आहेत. तुम्ही माझ्या दुकानात या. पहा, इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या वस्तू मिळतील. डाळी, तांदूळ, सुकामेवा, मसाले इत्यादी, तेही A1 क्वालिटीमध्ये. असे करून मायाने सर्व ग्राहकांना तिच्या दुकानाकडे वळवले. त्यामुळे मालतीताई आणि वामनराव यांना तोटा होऊ लागला, कारण त्यांच्या दुकानात येणारे सर्व ग्राहक मायाच्या दुकानात जाऊ लागले. आता माया तिच्या ग्राहकांमध्ये होणारी वाढ आणि चांगल्या उत्पन्नाचा आनंद साजरा करू लागली. पण मागच्या गल्लीत राहणाऱ्या कांताने काल मायाच्या दुकानातून केसांना लावण्यासाठी शॅम्पू घेतला होता. ती आज खूप संतापली आणि मायाच्या दुकानात पोहोचली आणि रागाने म्हणाली, माया मॅडम, बघा जरा, तुमच्या दुकानातून खरेदी केलेल्या शॅम्पूने माझ्या रेशमी केसांची काय अवस्था केली आहे.
बघ माझे केस किती गळले आहेत. तुमच्या शॅम्पूने मला फक्त एका रात्रीत टक्कल पाडले आहे. माया म्हणाली, मी तर माझ्या दुकानामध्ये फक्त ओरिजिनल सामान ठेवते. हा साईड इफेक्ट तुम्हाला दुसऱ्या कोणत्या तरी कारणामुळे झाला असेल. कांता म्हणाली, अरे वा, चोर तो चोर आणि वरून शिरजोर. एकतर डुप्लिकेट एक्सपायर सामान विकता आणि स्वतःची चूकसुद्धा मान्य करत नाही. तू बघ आता सगळ्या गल्लीतील लोकांना जमा करते. अगं रेखा, ज्योती, पूनम या सर्वजणी इथे या. बघा ओ दादा, बघा जरा या मायाचा पराक्रम. कांताच्या आवाजाने सर्व लोक मायाच्या दुकानासमोर जमले आणि अनेक स्त्रिया देखील मायाच्या सामानाची तक्रार करत होत्या. कोणाच्या चेहऱ्यावर मायाच्या दुकानातून खरेदी केलेल्या क्रीमने पुटकुळ्या आल्या होत्या, तर कोणाचे केस काळे होण्याऐवजी पांढरे झाले होते. सर्व स्त्रिया आपापली तक्रार घेऊन मायावर तुटून पडल्या होत्या आणि त्या मायाकडे आपल्या सामानाचे पैसे परत मागत होत्या. माया इतक्या साऱ्या स्त्रियांना पाहून घाबरून गेली होती, कारण ती खरोखरच जास्त नफा कमावण्यासाठी कमी किमतीत डुप्लिकेट वस्तू आणून विकत होती. तर मालतीताई आणि वामनराव यांच्या दुकानामध्ये पूर्णपणे ओरिजिनल वस्तू असायच्या. त्यामुळे आता सर्व ग्राहक मालती जनरल स्टोअर्समधून अशा वस्तू खरेदी करू लागले. तर आता मायाच्या दुकानात लहान मूल देखील जात नव्हते. परंतु तिने तिचा खर्च इतका वाढवला होता की तो इतक्या लहान दुकानातून भरून निघणार नव्हता. त्यामुळे माया पुन्हा असहाय्य चेहऱ्याने तिच्या सासूकडे आली आणि 10 दिवसांसाठी उधारीवर काही पैसे मागू लागली. तेव्हा वामनराव तर मायाताईंना त्या बाईला पैसे देऊ नको म्हणत होते. पण तिचा रडका चेहरा पाहून मालतीताई विरघळल्या आणि त्यांनी मायाला पैसे दिले. पण जेव्हा माया 15-20 दिवसानंतरही पैसे परत केले नाहीत, तेव्हा मालतीताई तिला पैसे मागू लागल्या. त्या तिला खूप आशेने म्हणाल्या, माया, तू 10 दिवसांचे आश्वासन देऊन माझ्याकडून पैसे घेतले होतेस. आता 10 दिवस उलटले. माझ्या दुकानातील सर्व सामान संपले आहे. मला सामान आणायचे आहे, त्यामुळे तू मला माझे पैसे परत कर. माया म्हणाली, म्हातारे, एवढी कसली घाई आहे तुला? मी तुझे पैसे घेऊन कुठे पळून जात नाहीये. एकतर तू माझे ग्राहक हिरावून घेतले आहेस आणि आता सारखी माझ्याकडून पैसे मागतेस. हे बघ, तुझा मुलगा मला जेव्हा पैसे देईल तेव्हा तुला तुझे पैसे मिळतील. मालतीताई म्हणाल्या, माया, मी याआधी तुला कधी मागितले पैसे? मी तुला ते पैसे 10 दिवसाच्या आश्वासनाने दिले होते आणि आज मी 20 दिवसानंतर पहिल्यांदाच माझे पैसे मागितले आहेत आणि आजही तू मला अशी उद्धटपणे बोलत आहेस. माया म्हणाली, वाग म्हातारे, जरा काय 4 पैसे हातात आले तर खूप आवाज चढवायला लागली आहेस की माझ्यावर. उगाच माझी हाय घेऊ नकोस. तुझे कधीच चांगले होणार नाही. माया पुढे काय बोलणार तेवढ्यात मालतीताई तिथून गुपचूप त्यांच्या खोलीत निघून गेल्या. रात्रीची वेळ होती. मालतीताईंना स्वयंपाकसुद्धा बनवायचा होता, त्यामुळे त्यांनी सुनेच्या तोंडी न लागणे योग्य समजले. खोलीत गेल्यानंतर मालतीताई स्वयंपाक करता करता आपल्या पतीला म्हणाल्या, काय जगणे झाले आहे आपले. मुलगा आणि सून आपल्याला कधी विचारत नाहीत, कधी काही पैसे देतही नाहीत आणि आता आपले पैसे घेतले आहेत ते सुद्धा द्यायला तयार नाहीत. हे असे कुठवर चालणार आहे कोणास ठाऊक. वामनराव म्हणाले, आजकालची मुले अशीच आहेत. तर मग विचार कर, या पुढची पिढी कशी असेल. ज्या प्रकारे हे लोक आपल्याला त्रास देत आहेत ह्याचा हिशोब देव नक्की करेल. आणि मालती, यापुढे जर तू ह्या नालायकांना 1 रुपया जरी दिलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. मालतीताई म्हणाल्या, ठीक आहे, यापुढे मी त्यांना अजिबात पैसे देणार नाही. चला आता तुम्ही जेवायला बसा. दोघेही जेवण करून झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी मालतीताई आणि वामनराव नेहमीप्रमाणे लवकर उठले आणि पूजा करून नेहमीप्रमाणे दुकानात गेले. तिथे गेल्यानंतर त्यांना दुकानासमोर खूप कचरा पडलेला दिसला. ते पाहून दोघांनाही उलटी आल्यासारखे व्हायला लागले. दोघांनीही मोठ्या कष्टाने ती घाण साफ केली. धूप अगरबत्ती पेटवल्यानंतर त्यांना थोडेसे बरे वाटले. त्यानंतर काही वेळाने मायाने दुकान उघडले. तेव्हा ती तिच्या सासू सासऱ्यांकडे डोळे विस्फारून पाहत होती, कारण दुकानाबाहेर कचरा टाकण्याचे काम तिनेच केले होते. माया नेहमीच तिच्या सासू सासऱ्यांना त्रास देण्याची एकही संधी सोडत नव्हती. याचा यापूर्वी मालतीताईंना खूप राग यायचा, पण नंतर त्यांनी सुनेकडे दुर्लक्ष करायचे ठरवले होते. त्यामुळे आता ती कशीही वागली तरी त्याचे त्यांना काहीही वाटत नव्हते. दुकान बंद केल्यानंतर रात्री पुन्हा मालतीताईंनी मायाकडे त्यांचे पैसे मागितले. त्या म्हणाल्या, माया, मला माझे पैसे देऊन टाक, म्हणजे मी उद्या माझ्या दुकानात लागणारे सामान विकत आणू शकेन. हे ऐकताच मायाला खूप राग आला आणि ती सासूला रागाने म्हणाली, अरे देवा, काय डोकेदुखी आहे ही. आली पुन्हा पैसे मागायला. सारखे पैसे पैसे काय करतेस ग. सुनेचे बोलणे ऐकून मालतीताई म्हणाल्या, मी माझे पैसे मागून कोणते पाप केले म्हणून तू एवढी भडकत आहेस. त्या दोघींच्या बोलण्याचा आवाज ऐकून वामनराव खोलीतून बाहेर आले आणि म्हणाले, अगं सुनबाई, तुला जरा तरी लाज वाटू दे. ती तुझी सासू आहे आणि सासू देखील आईसारखी असते. हे ऐकताच माया आणखी भडकली. ती म्हणाली की ही आई नाही, डायन आहे, डायन.
आपल्या मुलाला सोनेला कधीच्या काळी 4 पैसे दिले तर पुन्हा मागते आहे. हे ऐकताच वामनरावांना खूप राग आला. ते पुढे काही बोलणार तेवढ्यात मालतीताई त्यांना खोलीबाहेर घेऊन गेल्या. तेवढ्यात तिथे रोहन देखील आला आणि रागाने म्हणाला, आता काय झाले बायको? माया रागाने तिच्या खोलीत निघून गेली. तिच्या मागे रोहन देखील खोलीत गेला. तिकडे वामनराव मालतीताईंना म्हणाले, मालती, मला खूप राग येतो आहे. देवी समान सासूला डायन बोलते आहे ही बाई. आज तर मी तिच्यावर हात उचलला असता, पण तू मला खोलीत घेऊन आलीस. खूप आगाऊ बाई आहे ती. हिला मोठ्यांचा आदर करता येत नाही. मालतीताई म्हणाल्या, जाऊ देत, तुम्ही लक्ष देऊ नका. मी स्वयंपाक बनवला आहे, जेवण करून घ्या. वामनराव म्हणाले, का, तू जेवणार नाहीस का? मालतीताई म्हणाल्या, नाही, मला भूक नाही. पण तू काय खाल्ले होतेस म्हणून तुला भूक नाही? हे बघ मालती, जर तू माझ्यासोबत जेवणार असशील तरच मी जेवण करेल, नाही तर मलाही जेवायचे नाही. मला सकाळी बाजारात जाऊन दुकानात लागणाऱ्या वस्तू खरेदी करायच्या आहेत. जर मी लवकर झोपलो तरच लवकर उठेन. आणि मला सांग, तू किती वाजता जेवणार आहेस? मालतीताई म्हणाल्या, ठीक आहे, चला आपण दोघेही जेवण करूया. त्यानंतर दोघांनी मिळून जेवण केले आणि ते झोपले. तिकडे रोहन जेवण झाल्यानंतर झोपण्याच्या तयारीत होता. मुलेही झोपली होती आणि माया मात्र विचारात गढून बसली होती. रोहनने विचारले, अगं तू कशाचा विचार करत आहेस? ती म्हणाली, काही नाही. हे काय, मी झोपते आहे, तुम्हीही झोपा. रोहन ठीक आहे बोलून झोपी जातो. पण मायाच्या डोक्यात काहीतरी वेगळेच शिजत होते. ती मनात म्हणाली, मी ह्या म्हातारा आणि म्हातारीला नक्की धडा शिकवेन. दोघेही खूप गर्विष्ठ झाले आहेत. जर मी त्यांचा अभिमान मोडला नाही तर माझेही नाव माया नाही. ती रात्रभर विचार करत होती की तिचे सासू आणि सासरे कधी झोपतील आणि ती त्यांचे पैसे कधी चोरेल. रात्रीचे 2 वाजले होते. माया खोलीतून आत बाहेर करत होती. काही वेळाने ती बाहेर आली आणि तिने सासूच्या आणि सासऱ्यांच्या खोलीत चोरून पाहिले तर तिला दिसले की ते दोघेही गाढ झोपले होते. ती हळूहळू त्यांच्या खोलीत गेली आणि त्या कपाटापर्यंत पोहोचली ज्यामध्ये मालतीताईंनी सामान खरेदी करण्यासाठी 10,000 रुपये ठेवले होते. तिने संपूर्ण कपाट शोधले पण तिला काहीही सापडले नाही. तिचे लक्ष तिच्या झोपलेल्या सासू सासऱ्यांवर होते. जर ते चुकून उठले तर तिची संपूर्ण योजना उद्ध्वस्त होणार होती. ही भीती तिला वासारखी वाटत होती. कपाटात काहीही न सापडल्याने ती अस्वस्थ झाली. मनात म्हणाली, ह्या म्हाताऱ्याने पैसे कुठे ठेवले आहेत कोणास ठाऊक. म्हातारे ही खूप हुशार आहे. त्यानंतर तिची नजर भिंतीवर टांगलेल्या एका बॅगवर पडली. कदाचित म्हाताऱ्याने पैसे ह्याच बॅगेत ठेवले असतील आणि उद्या हे लोक ही बॅग घेऊन जाणार आहेत. मला ही देखील बॅग तपासली पाहिजे. पण अचानक वामनरावांनी कूस बदलली तेव्हा माया घाबरून खाली बसली. त्यांना झोपलेले पाहून माया उठून उभी राहिली आणि तिने भिंतीवर टांगलेल्या बॅगेत हात घातला. त्या बॅगमध्ये आणखी एक छोटीशी बॅग होती. ते बॅग बाहेर काढून तपासली तर त्यात असलेले 10,000 रुपये पाहून तिचे डोळे विस्फारले. तिने ती पैशांची बॅग घेतली आणि चोर पावलांनी खोलीतून बाहेर पडली आणि सुटकेचा निश्वास सोडून तिने देवाचे आभार मानले. त्यानंतर माया तिच्या खोलीत गेली. तिने पैशांची बॅग कपाटात ठेवली आणि बेडवर आरामात झोपली. नेहमीप्रमाणे मालतीताई आणि वामनराव लवकर उठले. त्यांनी पूजा केली, नाश्ता केला आणि बाजारात निघण्यासाठी बॅग घेतली आणि बॅगेत हात घालताच त्यात असलेली पैशांची छोटी बॅग न सापडल्याने ते घाबरले. ते बॅग पुन्हा पुन्हा तपासू लागले. पैशांची बॅग हाती न लागल्यामुळे दोघांनाही घाम फुटला. त्या 2 म्हाताऱ्या जीवांनी दिवसरात्र मेहनत करून ती रक्कम जमा केली होती. वामनराव घाबरून म्हणाले, मालती, तू माझ्याच तर समोर ठेवली होतीस ना पिशवी, मग कुठे गेली? मालतीताई कपाळाला आठ्या पाडून म्हणाल्या, आणखी कुठे जाणार आहे? आणि हे काम त्या मायाशिवाय कोण करू शकते? रात्री तिच्यासोबत थोडीशी कुरबुर झाली होती. तुम्ही पाहिले नाहीत का? ती कशी वागत होती, कशी बोलत होती माझ्याशी. मग पैसे नाही का चोरू शकणार? वामनराव म्हणाले, तू बरोबर बोलत आहेस मालती. हे नक्कीच सुनबाईचेच काम आहे. पण तिचा तपास कसा घ्यायचा? आता तर रोहनसुद्धा झोपेतून उठेल आणि आपण काही बोलायला गेलो तर माया लगेच गोंधळ घालेल. मालतीताई म्हणाल्या, गोंधळ घालू देत किंवा मग आरडाओरड करू देत. मी आपले पैसे जाऊ देणार नाही. आपल्या कष्टाचे पैसे आहेत ते. असे बोलून दोघेही रोहनच्या खोलीमध्ये निघून गेले. रोहन झोपेतून उठला होता आणि माया झोपली होती. एवढ्या सकाळी असे अचानक आपल्या आईवडिलांना खोलीमध्ये आलेले पाहून रोहन आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, काय झाले तुम्हा दोघांना? लाज वाटत नाही का मुलाच्या आणि सुनेच्या बेडरूममध्ये असे घुसत आहात? वामनराव म्हणाले, आम्हाला लाज आहे पण तुझ्या बायकोला लाज नाही, जी रात्री चोरी करत फिरते. वडिलांचे बोलणे ऐकून रोहन मोठ्या आवाजात म्हणाला, जीभ सांभाळून बोला बाबा, तुम्ही शुद्धीत आहात का? हे काय बोलत आहात? रोहनचा मोठा आवाज ऐकून माया आणि त्यांची दोन्ही मुले झोपेतून उठून बसली. माया म्हणाली, काय झाले? इतक्या मोठ्या आवाजात का बोलत आहात?
आणि हे दोघे सकाळी सकाळी आपल्या खोलीत काय करत आहेत? मालतीताई म्हणाल्या, सुनबाई एवढी भोळी बनू नकोस, आम्हाला सर्व ठाऊक आहे. हे ऐकताच माया भडकली आणि म्हणाली, काय माहिती आहे तुम्हाला? मालतीताई म्हणाल्या, तू आमचे पैसे चोरले आहेत, आधी आमचे पैसे दे. माया रागाने लाल झाली आणि ती सासूवर हात उचलणारच होती. तेवढ्यात वामनराव तिचा हात पकडला आणि म्हणाले, तू आता तुझा हात उचलूनच दाखव. रोहनला खूप राग आला. तो म्हणाला, तुम्ही माझ्या बायकोसोबत असे कसे वागत आहात? तो पुढे म्हणाला, म्हाताऱ्या, एक तर खोटे आरोप लावतोस आणि वरून इतका नालायकपणा करत आहेस. वामनराव म्हणाले, मग आम्हाला तुझ्या खोलीची झडती घेऊ दे. रोहनला माहिती नव्हते की त्याची पत्नी चोरी करू शकते, त्यामुळे त्याच्यावर खोटा आरोप होत असल्याचे त्याला वाटले. तो पटकन म्हणाला, जा आणि तुम्हाला जी काही झडती घ्यायची आहे ती घ्या, पण जर तुम्हाला पैसे सापडले नाही तर तुम्ही दोघेही अडचणीत याल, हे लक्षात ठेवा. हे ऐकून माया कपाटासमोर उभी राहिली आणि म्हणाली, हा काय मूर्खपणा आहे? मी यांना माझ्या कपाटाला हात लावू देणार नाही. रोहन म्हणाला, तू चोरी केली नाहीस ना, मग त्यांना खुशाल झडती घेऊ दे. पण तरीही माया कपाटासमोर ठाम उभी राहिली. रोहन तिला पकडून बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागला, पण माया नाही म्हणत राहिली. त्यात काहीही नाही असे म्हणाली. शेवटी रोहन तिला बाजूला करत म्हणाला, शोधा. वामनरावनी कपाट उघडताच त्यांना कपड्यांमध्ये लपवलेली ती पैशांची छोटी पिशवी दिसली. मायाचे डोळे लाजेने खाली झुकले, तर रोहन अविश्वासाने तिच्याकडे पाहत राहिला. माया मात्र तिथे स्तब्ध उभी राहिली. मालतीताईंनी विचारले, हे काय आहे बेटा? तुझ्या बायकोने काहीही चोरले नाही असं म्हणत होतास ना, मग आता हे काय आहे? वामनरावांनीही तेच सांगितल्यावर रोहनला संताप आला. तो आईवडिलांवर रागावून म्हणाला, तुम्ही दोघेही माझ्या बायकोला मुद्दाम त्रास का देत आहात? कदाचित तुम्हीच तिला बदनाम करण्यासाठी तुमच्या पैशांची पिशवी इथे कपाटात लपवली असेल. आपल्या नवऱ्याच्या तोंडून हे सर्व ऐकून मायाला खूप हायसे वाटले. ती म्हणाली, अहो, तुम्ही अगदी बरोबर बोललात. हे दोघे मला काल रात्री खूप काही सुनावत होते. तिचे बोलणे ऐकून मालतीताई आणि वामनरावांना खूप राग आला. त्यांचा राग पाहून रोहन म्हणाला, आता इथे डोळे फाडून का उभे आहात? चला निघा माझ्या खोलीतून. बिचारे आईवडील दोघेही मुकाट्याने तिथून बाहेर आले, पण 15 मिनिटातच रोहन आणि मायाला काठीने मारहाण होते. निघा आमच्या खोलीतून, आमच्या घरातून आत्ताच्या आत्ता बाहेर पडा. मालतीताई काठीने चोप देत म्हणाल्या, आता आमच्याच घरातून आम्हाला बाहेर काढणार आहात का? वामनराव देखील संतापून म्हणाले, अरे हरामखोरांनो, आमच्या म्हातारपणात आमचे जगणे दुःखद केलेत. तुम्ही ना आमचा खर्च उचलता ना आमची सेवा करता, आणि आम्ही स्वतः कष्ट करून खातो तेही तुम्हाला सहन होत नाही. तुम्ही आम्हाला 2 वेळचे जेवणही शांतपणे खाऊ देत नाही. मुलगा आणि सून असूनही आम्हाला वयाच्या या टप्प्यावर कष्ट करून पैसे कमवावे लागतात आणि तेही तुम्ही चोरता. आज तुमचा अहंकार धुळीस मिळवून तुम्हाला चांगलाच धडा शिकवतो. असे बोलून आईवडील त्या दोघांस पुन्हा काठीने चोप द्यायला सुरुवात करतात. आई, बाबा, थांबा. रोहन आणि मायाच्या तोंडून एकाच वेळी आवाज आला. दोघांनीही त्यांची काठी पकडण्याचा प्रयत्न केला, पण वामनराव आणि मालतीताईंनी त्या दोघांना घराबाहेर हुसकावून लावले. मालतीताई उपहासाने म्हणाल्या, का ग माया, तुला प्रत्येक गोष्टीत सासूशी बरोबरी करायला आवडते, हो ना? मग आता कर बरोबरी. वामनराव म्हणाले, काय रे नालायका, तुलाही तुझ्या बायकोने सांगितलेल्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवायला खूप आवडते ना? मग आता ठेव तिच्या चुकीच्या बोलण्यावर विश्वास. जर प्रत्येक गोष्टीत बरोबरी करण्याची एवढीच हौस आहे ना, तर स्वतःच्या पैशाने स्वतःचे घर बांधा आणि आमच्या घरातून निघा. मालतीताई आणि वामनराव रागाने लाल झाले होते. बरीच वर्ष त्यांच्या मनामध्ये दबलेला राग आज बाहेर पडला होता. घराबाहेर पडल्यानंतर दोघांची अक्कल ठिकाणावर आली होती. त्यांच्या डोळ्यासमोर अंधार दिसू लागला. त्यांना असे वाटले की आईवडिलांनी बाहेर काढल्यानंतर आता आम्ही कुठे जायचे? बाहेर गेल्यानंतर भाड्याने घर घेऊन राहावे लागेल, स्वतःचा खर्च स्वतःला करावा लागेल. हा सर्व विचार त्यांनी दोघांनी मार खात खात केला होता. त्यानंतर दोघांनीही आईवडिलांचे पाय धरून माफी मागू लागले. वामनराव आधीच रागाने लाल झाले होते. ते म्हणाले, आता तुम्हाला माफी मिळणार नाही. आता मी तुम्हा दोघांना माझ्या घरात एक क्षणही सहन करू शकत नाही. आमच्याच प्रेमाने तुम्ही बिघडला आहात, पण आता खूप झाले. एकाच घरामध्ये आम्हा वृद्धांना भाकरीच्या तुकड्यासाठी वेगळे केले आणि तेव्हाही काही बोललो नाही. आमच्या आजारपणात उपचारांवर तुम्ही 1 पैसा देखील खर्च केला नाही. आम्ही स्वतः कमवून आमचा खर्च भागवला, तेव्हाही आम्ही तुम्हाला काही बोललो नाही. मायाने दिवस रात्र मालतीला त्रास दिला, तरीही आम्ही काही बोललो नाही. पण कोणत्याही गोष्टीची एक हद्द असते आणि आज ती हद्द पूर्ण झाली आहे. एका मिनिटात माझे घर खाली करा, नाही तर शेजाऱ्यांना बोलावून सांगेन की आम्हाला मारून टाकण्याचा तुमचा डाव आहे. तेव्हा हे ऐकून रोहन म्हणाला, बाबा, तुम्ही घराबाहेर काढल्यानंतर आम्ही कुठे जायचे?
वामनराव म्हणाले, कुठेही जा, मरा, त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. आता आम्हाला शांततेने जगू द्या. वामनरावांनी त्यांना घरातून सामान बाहेर काढण्यासाठी अर्ध्या तासांचा अवधी दिला. अर्ध्या तासामध्ये दोघांनी आपापले गरजेचे सामान पॅक केले आणि मुलांना घेऊन घराबाहेर पडले. रोहन शेजारी राहणाऱ्या आपल्या वडिलांच्या मित्राला जाधव काकांना म्हणाला, काका प्लीज तुम्ही तरी बाबांना जरा समजावून सांगा ना, त्यांनी आम्हाला घराबाहेर काढले आहे. आता मी माझ्या बायको मुलांना घेऊन कुठे जाऊ. असे बोलून तो रडू लागला. तेव्हा जाधव काकांनी वामनरावांना फोन लावला आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण वामनरावांना आता काहीच समजून घ्यायचे नव्हते. ते म्हणाले, श्याम तू मला काहीही सांग, मी तुझे ऐकेन, पण ह्या नालायकांना माझ्या घरामध्ये अजिबात जागा देणार नाही. आता आम्हाला आमचे उर्वरित आयुष्य शांततेत आणि स्वाभिमानाने जगायचे आहे. वामनराव म्हणाले, श्याम या दोघांनी आम्हाला किती त्रास दिला आहे हे तू तुझ्या डोळ्यांनी पाहत आला आहेस. त्यामुळे माझ्या ठिकाणी तू स्वतःला ठेवून बघ, तेव्हा तुला मला होणारा त्रास जाणवेल. आपल्या मित्राचे बोलणे ऐकून जाधव काका माया आणि रोहनला म्हणाले की तुमची कर्माची फळे आहेत, त्यामुळे मी तुम्हाला काही मदत करू शकणार नाही. आता दोघेही रस्त्यावर भटकण्यासाठी मजबूर झाले होते. महागाईच्या या काळात घर बांधणे कठीणच नाही तर अशक्यही आहे. आता दोघेही 5 वर्ष झाली भाड्याच्या घरात राहत आहेत. आजही दोघा नवरा बायकोंमध्ये खूप वाद होतात. त्यांची मुले मोठी झाली होती आणि आता ज्याप्रमाणे आपल्या वडिलांशी वागले त्याप्रकारे त्यांची मुले त्यांच्यासोबत वागत होती. तिकडे वामनराव आणि मालतीताई अगदी आरामात आपले आयुष्य जगत होते. त्यांनी घरापासून थोड्याशा अंतरावर मोठे दुकान खरेदी केले होते, जे आजूबाजूच्या भागामध्ये खूप प्रसिद्ध झाले होते. ते दोघेही प्रसिद्ध झाले होते. खूप आरामात आणि शांततेत आपले आयुष्य जगत होते. जेव्हा कोणी त्यांना विचारायचे की तुम्ही तुमच्या मुलाला आणि सुनेला घराबाहेर का काढले, तेव्हा ते खूप गर्वाने सांगायचे की जर मुले म्हाताऱ्या आईवडिलांवर अत्याचार करून त्यांना घराबाहेर काढू शकतात, तर मग आईवडील का काढू शकणार नाहीत. मुलांसोबत राहत असताना गुदमरल्यासारखे वाटायचे, पण ते गेल्यानंतर आम्ही मोकळा श्वास घेत आहोत. अशा मुलांसोबत राहून काय फायदा, जी आपल्या वृद्ध आईवडिलांना म्हातारपणात एक दिवसही सुखाने जगू देत नाहीत. त्याच्या बोलण्याला सगळेच दाद देत असत आणि आता सगळेच त्यांच्याकडे सल्ल्यासाठी येऊ लागले. तर मित्रांनो, वामनराव आणि मालतीताईंनी त्यांच्या सून आणि मुलाला धडा शिकवण्यासाठी उचललेले ठोस पाऊल बरोबर होते की चूक, हे नक्की सांगा. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.